जय शिवराय, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी शिवाष्टीतील सगळे माझ्या भाषणाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होते व वडिलांचे नाव स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज होते. शहाजीराजांनी व जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारच्या 18 विद्या शिकवल्या. घोड्यावर कसं बसावं, तलवार कशी चालवावी, दांडपट्टा कसा चालवावा, किल्ले कसे बांधावे, मैदान कसं करावं, राज्यकारभार कसा करावा यासारखं शिक्षण शहाजीराजांनी व जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत मोठी कामगिरी केली. रयतेचं स्वराज्य उभारलं. वयाच्या केवळ 15व्या वर्षी रायरेश्वराच्या डोंगरावरती गेले आणि तिथल्या रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनाची प्रतिज्ञा केली. 12 मावळ भागात फिरून त्यांनी गोरगरीब कुटुंबातल्या मावळ्यांचं संघटन केलं आणि स्वराज्याची उभारणी केली. महाराजांनी तोरणा जिंकला, कोडार जिंकला, पुरंदर कब्जा मिळवला आणि आदिलशहाला एकच मोठा धक्का दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले मागे किल्ले जिंकले, खूप सारा मुलूक स्वराज्यामध्ये जिंकून आणला. हे सगळं बघून शत्रूंच्या गोटामध्ये प्रचंड खळबळ माजली. महाराजांचा पराभव करण्यासाठी अनेक शत्रूंना आदिलशहानं पाठवलं. त्यामध्ये फतेह खानाला, अफजल खानाला अनेकांनी स्वराज्यावर आक्रमण केलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कोणालाही जिंकता आलं नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे प्राणपणानं रयतेच्या स्वराज्याचं रक्षण करत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे अनेक शत्रूंसोबत लढाया केल्या, परंतु त्यांनी सामान्य माणसाला कधी त्रास दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या. 400 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना 0% व्याज दराने कर्ज देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. जाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीच सांगितलं, शुभा ज्याला यश पाहिजे स्त्री 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 अभिलाषा धरू नये. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे. जो कुणी स्त्रीला त्रास देईल त्याचे हात पाय तोडून चौरंगा केला जाईल. यावरून तुम्हाला एक मला प्रसंग सांगावासा वाटतो. एका गरीब कुटुंबातील स्त्रीच्या अब्रूवरती हात टाकण्याचं काम रांजगावचा पाटील बाबाजी भिकाजीने केलं. बातमी शिवाजी महाराजांना समजली. महाराजांनी मावळ्याला पाठवले. मावळे गेले आणि रांजगावच्या पाटलाला म्हणाले, महाराजांनी बोलवलंय, ताबडतोब दरबारात हजर व्हा. त्यावर रांजगावचा पाटील म्हणाला, शिवाजी आणि राजा तो कधीपासून राजा झाला? इथं राजा आम्ही आहे, जाऊन सांगा त्या शिवाजीला आम्ही येणार नाही. मावळे रिकाम्या हाताने परत आले. महाराजांनी साजीगंकाला पाठवलं. आता साजीगंक म्हणजे जरा अवघड विषय होता, तो समजून वगैरे सांगत नव्हता. साजीगंक गेले आणि रांजगावच्या हातापायावर घातल्या कट्ट्या, घातलं पोत्यात आणलं उचलून दरबारात केला हजर. महाराजांची पडली नजर. महाराजांनी मावळ्याला आदेश दिला, जो स्त्रीच्या बरोबरती पडला तो हात कापून टाका. इथून हात कापले, इथून पाय कापले. अशा प्रकारे रांजगावचा पाटलाचा चौरंगा केला. पुन्हा एकदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमो पार्वती पते, हर हर महादेव. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.